श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे, ज्याचे नाव आहे आम्ही जावा जावा मैत्रिणी. तर आज म्हटलं चला भरवा मिरचीची भाजी करावी. भरवा मिरची याला म्हणतात आमच्याकडे, तर तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. तर मस्त प्रकारे ती स्वच्छ धुवून वगैरे घेतल्या आणि त्याच्यामध्ये जे सारण टाकायचं आहे त्याच्यासाठी तीळ घेतले, थोडेसे तीळ घेऊन शेंगदाणे घेतले आणि लसूण घेतला. असे 3 घेतले. छान प्रकारे तव्यावर भाजले आणि त्याच्यानंतर तडकून चांगले भाजले आणि मग त्याचं सारण तयार केलं. मस्त ज्या मिरच्या आहेत त्या चांगलं त्यांचे पोट फाडले. त्याच्यामध्ये मग जे सारण होतं तर त्याच्यामध्ये थोडीसे जिरे टाकलं, थोडंसं तेलाचं मोहन टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं. अशा प्रकारे ते मस्त मिक्स वगैरे करून घेतलं आणि जे मिरचीचे कट केलेली होती, तिचं पोट फाडलं होतं, तर त्याच्यामध्ये मस्त ते सारण टाकलं. तर ती थोडीशी तिखट वगैरे काही नसते, परंतु मी नंतरच्या ह्याच्यात थोडं लाल तिखट वगैरे पण तुम्ही टाकू शकता जे साहित्यामध्ये. आणि ते सारण चांगलं मस्त प्रकारे हे करून घेतलं, भरून घेतलं, कारण की ते व्यवस्थित भरलं तर त्यामधील जे सारण आहे ते बाहेर निघत नाही, तेलामध्ये मिक्स होत नाही. अशा प्रकारे 5 घेतल्या होत्या भरवा मिरच्या आणि मस्त भरून वगैरे घेतल्या. त्यातलं थोडं सारण उरलेलं होतं. मग कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरे थोडे तडतडून दिले आणि आपली भरवा मिरची त्याच्यात टाकली. त्याच्यानंतर जे सारण होतं त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते शिजवण्यासाठी त्यामध्ये टाकलं आणि झाकण ठेवून 5 मिनटं शिजवून घेतलं. अशा प्रकारे हे शिजून निघलं. 5 मिनटंच लागतात. मग हे पाहू शकताय भरवा मिरची. तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा. आज स्पेशल तुमच्यासाठी ही केली होती की भरवा मिरची आम्ही असं करतो. तुम्ही कसं करतात नक्की सांगा. मग त्याच्यानंतर मुलींची फर्माईश होती की आमच्यासाठी पण काहीतरी गोड करा, गोड करा, गोड करा. म्हटलं बरं करता येईल. मग ही भरवा मिरची अशा प्रकारे केली आणि म्हटलं मुलींसाठी पण काहीतरी करावं. मग हे पाहू शकतायत भरवा मिरची अशी केली आहे आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप मस्त अशी लागते. आता ही दुसरी एक रेसिपी तुम्ही म्हणताल हे काय? तर पार्लेचा पुडा आणला होता. तर मुलगी म्हणली काहीतरी याचे बनव केक वगैरे. म्हटलं केक नाही, काहीतरी बनवते बघा. तर मग छान प्रकारे विलायची घेतली, थोडी कुटून घेतली ओबडधोबड. त्याच्यानंतर जे बिस्किट होते ते मिक्सरमधून काढले, बारीक केले. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडी विलायची वगैरे मिक्स केली आणि साखर, कारण ऑलरेडी ते गोडच असतं. अजून तुम्हाला जर साखर वगैरे हवी असेल तर साखर टाकू शकतायत. माझी मुलगी म्हणली मला त्याच्यात साखर पाहिजे मम्मा. मग म्हटलं चला, तर साखर वगैरे त्याच्यात टाकली आणि मग ते मस्त त्याच्यामध्ये दूध मिक्स केलं आणि एकाच डायरेक्शननी ते व्यवस्थित 5 मिनटं फिरवलं. ते छान प्रकारे एकाच डायरेक्शनमध्ये छान फिरवलं आणि त्याला नंतर पाहायचं थोडंसं हातात घेऊन ते झालंय की नाही ते व्यवस्थित. एक लाईन आली तर समजून जायचं की हे व्यवस्थित आपण त्याला हे केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. अशा प्रकारे ते छान मिक्स करून वगैरे घेतलं. त्याच्यामध्ये अजून दूध टाकलं, जास्त घट्ट नाही, थोडंसं मीडियम आपण जसं हे करतो जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, मीडियम असं ते एका डायरेक्शनमध्ये 5 मिनटं त्याला मस्त हलवलं आणि मग त्याच्यानंतर म्हणलं चला काय करायचं. आता तुम्ही म्हणाल काय करायल्यात बाबा, काय करायला? हे पाहू शकता हे तयार झालेलं आहे मस्त प्रकारे. याच्यामध्ये ते फ्लेवर येण्यासाठी काही टाकलेलं नाही, आपलं नॉर्मल नॅचरल असं केलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त तूप टाकलेलं आहे मस्त छान प्रकारे असं तूप वगैरे. त्याच्यात काही नाही, फक्त बिस्किट आहे. थोडी तुम्हाला वाटली तर साखर टाकू शकता, विलायची. आता कॅडबरी वगैरे ते पण आपण त्याच्यात हे करू शकतो, पण ते काही नको. घरात जेवढं होतं तसंच केलं मुलींसाठी. मग आप्पे पात्र घेतलं, त्याच्यात थोडंसं तूप वगैरे टाकलं आणि त्याच्यानंतर मग हे आपण केलेलं जे ह्याचं साहित्य जे होतं बिस्किटांचं केलेलं, मग ते त्याच्यामध्ये अशा प्रकारे टाकलं. मग हे टाकल्यानंतर
मस्त प्रकारे हे पाहू शकतायत हे. आणि मंद म्हणजे मंद याच्यावरच चालू ठेवायचा गॅस, जास्त फास्ट करायचा नाही, नाहीतर ते काय होतात, जळून जातात. त्याच्यामुळे ठेवताना नेहमी कमी ह्याच्यावरच आचेवरच ठेवायचा. अशा प्रकारे मस्त ठेवले, त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि त्याच्यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवलं. कारण की ते कसं वाफ वगैरे बसली की मग जास्त काही प्रॉब्लेम होत नाही. मग अशा प्रकारे पाहू शकतायत हे आपले 7 आप्पे टाईपच म्हटलं केक असं करायला, केक परत कुकर हे करा, शिट्टी काढा, हे करा, ते करा. मग त्यापेक्षा म्हटलं चला आपण हे काहीतरी करूत लगेच. किती 5 मिनिटं पण लागत नाहीत. मस्त असं बिस्किटांचा केक केला आणि तुम्ही पाहू शकतायत हे किती छान प्रकारे ब्राऊन, त्याला कलर पण टाकायची गरज नाही लागली. तुम्हाला जर कलरच हवा असेल तर तुम्ही कॉफी असते तर ती दुधात थोडीशी मिक्स करून तुम्ही टाकू शकताय, तर ब्राऊन असा कलर. पण पाहू शकता हे ब्राऊन कलर टाकायची गरज लागली नाही. हे पाहू शकतायत किती छान झाले आणि टेस्ट खूप छान लागते. एक हे झाले. अशा प्रकारे आपले केक, छोटा केक तयार झालेला आहे मुलींसाठी. मग त्याच्यामध्ये वरून आपण चॉकलेट सिरप वगैरे पण टाकू शकतो. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू.